भारतीय हँडबॉल महासंघाचा वाद लवकरच सुटणार. उच्च न्यायालयाकडून IOAला 4 महिन्यात निर्णयाचे आदेश. भारतीय हँडबॉल महासंघ आणि हँडबॉल असोसिएशन यांच्यातील नावाच्या आणि मान्यतेच्या वादावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या प्रकरणावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन 4 महिन्याच्या आत सकारण आणि स्पष्ट आदेश पारित करावा असे निर्देश न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांनी दिले आहेत. काय आहे प्रकरण? भारतीय हँडबॉल महासंघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आशियाई हँडबॉल महासंघाने 15 ऑगस्ट 2022 रोजी एक पत्र जारी केले होते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय हँडबॉल महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेला त्यांच्या वेबसाईट आणि रेकॉर्डवर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाऐवजी हँडबॉल असोसिएशन इंडिया असे नाव आणि लोगो बदलण्याची शिफारस केली होती. या शिफारसीवर केंद्र सरकार आणि ऑलिम्पिक संघटनेने कोणतीही कार्यवाही करू नये अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. निवडणूक आणि मतदार यादीचा संदर्भ याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की सर्वोच्च न्यायालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश L. नागेश्वर राव यांची नियुक्ती केली होती. या समितीने याचिकाकर्त्याचा दावा स्वीकारला असून त्यांना मतदार म्हणून मतदानाचा अधिकार दिलाय. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्याने मागणी केली की त्यांच्या याचिकेलाच निवेदन मानून ऑलिम्पिक संघटनेने यावर निर्णय घ्यावा. न्यायालयाचा निकाल. न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांनी या प्रकरणाची दखल घेत स्पष्ट केले की भारतीय ऑलिम्पिक संघटनेला या याचिकेवर औपचारिक उत्तर दाखल करण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना खालील निर्देश दिले आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या याचिकेलाच अधिकृत निवेदन समजावे. या प्रकरणातील संबंधित सर्व पक्षांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात यावी. या आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 4 महिन्याच्या आत ऑलिम्पिक संघटनेने कायदेशीर तरतुदींनुसार सकारण आदेश द्यावा. या निकालामुळे हँडबॉलमधील प्रशासकीय वादावर आता ऑलिम्पिक संघटनेला अंतिम भूमिका घ्यावी लागणार असून यामुळे खेळाडू आणि संघटनांच्या भविष्यातील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.